करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्री दासबोध दशक 15वा आत्मदशक समास 8वा सूक्ष्म जीव निरूपण नाम. श्रीराम समर्थ. रेणूहून सूक्ष्म किडे त्यांचे आयुष्य निपटची थोडे. युक्ती बुद्धी तेनेची पाडे तयामध्ये. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने कार्याला सुरुवात झालेली आहे. कार्याला सुरुवात होताच समर्थ कृपेने प्रार्थनेने उत्तम प्रकारे बघा सुरुवात करून दिली. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा. स्मरण करून झाल्यानंतर श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. ज्याप्रमाणे आपण स्मरण केलं त्याचप्रमाणे प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलात ना, या ग्रंथामध्ये जे मत मांडलंय खुद्द भगवंताचं वचन. कारण या बोधातून प्रत्यक्षपणे दास घडला पाहिजे ही संतांची वचन आहे. आपण प्रत्येकाचं मत ऐकलं परंतु आपला कधी जय झाला नाही. आपला कधी विजय बघा प्रत्यक्षपणे पाहायला मिळाला नाही. दर वेळेला पराभव हार पत्करावी लागते. सुरुवातीला जय जय रघुवीर समर्थ अशी घोषणा होताच समर्थ म्हणाले आपण प्रत्येकाच्या घोषणेला जायचो, काहीतरी मिळेल या दृष्टीने आपण जायचो. आणि त्यावेळेला काहीच नाही मिळालं. परंतु इथे 2 वेळा जय दाखवला. एक म्हणजे आपला देह आणि दुसरा म्हणजे परब्रह्म. 2 वेळा जय. तो आहे म्हणून या देहाचा जय जयकार आहे. दशक 15वा दाखवला. आत्मदशक समास 8वा सूक्ष्म जीव निरूपण नाम. समास 8वा. या कलियुगामध्ये आता आपण आठवलं पाहिजे. युगानुयुगे एकलाची एक चालवितो तिन्ही लोक. कृतयुग त्रेतायुग द्वापारयुग गेला. या प्रत्यक्षात आता कलियुगामध्ये आपला देह जन्माला आला म्हणून सूक्ष्म जीव निरूपण नाम. प्रत्येकाच्या हृदयामध्ये बघा प्रत्यक्षपणे भगवंत आहे. चालवणारा तोच आहे. परंतु आपण जर विचार केला अंतरीचा अंतरात्मा आहे म्हणून तर आपल्याला सर्व कार्य करता येत आहे. म्हणून विश्वास असणं गरजेचं आहे. कारण आपल्याला असे भाग ऐकायला, असं निरूपण ऐकायला, असं श्रवण ऐकायला आपल्याला कंटाळा येतो. पण कोणी बघा विचार जर केला, आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात, लहान मुली असतात, आपण सुद्धा असतो. आपण टीव्ही पाहतो. टीव्हीमध्ये बघा एखादं ज्याप्रमाणे संतांचं कुठला पिक्चर लागला असेल तर ते आपण पाहत नाही. बरोबर की नाही. परंतु एखादी सिरियल असेल बघा, मागचा सुद्धा एपिसोड आपण काय झालं ते आपण सांगतो आणि उद्याच्या भागात काय होणार आहे ते पण आपण बघा आवडीने पाहत असतो. परंतु वर्तमान काळामध्ये आपल्या जीवनात काय चाललं हे आपण पाहायला पाहिजे ना. कारण असे भाग ऐकायला आपल्याला खूप कंटाळा येतो. टेन्शन वाढतं. परंतु एखादं गाणं लावा बघा, लहान मुली मुलं आपण सुद्धा आपोआप पाय हालतात, आपोआप हात हलते ना. म्हणजे विचार जर केला
रेणूहून सूक्ष्म किडे, त्यांचे आयुष्य निपटची थोडे, युक्तिबुद्धी तेनेची पाडी त्यामध्ये. का भाग द्यावा लागेल? आयुष्य असं जगानं. अहो, आपण अमरपट्ट्या घेऊन आलेलो नाहीयेत. या भूमंडळी, या पृथ्वी तलावर कुठलाही देह बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलं ना, हा कायमचा नाहीये. त्याला जेवढं आयुष्य आहे तेवढं त्याला प्राप्त होणार आहे. परंतु ज्याप्रमाणे जन्माची तारीख माहीत आहे ना, त्याप्रमाणे मृत्यूची तारीख आपल्याला माहीत नाहीये. आणि आपल्याला जन्म आणि मृत्यू या दोघांमध्ये असणारं जो आयुष्य आहे ना, तो उत्तमाचा जगायचा आहे. रेणूहून सूक्ष्म किडे. आपल्या डोळ्यांनी आपल्याला पशुपक्षी दिसत असतात, काही कीटक दिसत असतात, परंतु काही असे जीव आहेत रेणूहून सूक्ष्म किडे, ते आपल्या डोळ्यांनी सुद्धा दिसत नाही, परंतु चालवणारा तो आहे ना, भाग कसा दिलेला आहे. आपण अजून विचार करतो, अरे मला देव भेटला नाहीये, मला देवाची ओळख अजून झाली नाहीये. परंतु देव आपल्या अंतरी आहे ना, म्हणून तर आपण बघा प्रत्यक्षपणे इकडे तिकडे फिरत असतो. चालवणारा तो आहे. परंतु त्यांचे आयुष्य निपटची थोडे. काही बघा असे जीवजंतू असतात, त्यांचं आयुष्य कमी प्रमाणात असतं. आयुष्य कधी कोणाला सांगून येत नाही किती वर्ष जगणार आहोत. आपल्याला अजून माहिती आहे का आपण 100 वर्ष गाठणार आहोत का? नाही. बरोबर की नाही? युक्ती बुद्धी देण्याची पाडे त्यामध्ये. या सृष्टीमध्ये असे कित्येक किडे आहेत, जीवजंतू आहेत, त्यांचं आयुष्य अगदी थोडं आहे, परंतु त्यांच्यामध्ये त्या प्रमाणातच अत्यंत अल्प बुद्धी असते. बघा, ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्याला कळे. काय त्या जीवजंतूची रचना केली असेल त्यामध्ये बघा, प्रत्यक्षात जर कसं प्रमाण बघा, आपल्याला आपण स्वतः विचार करतो की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कुठे जायचं आहे, संकल्प करत असतो, परंतु प्रमाण जर आपण सोडलं, मर्यादा जर सोडली, तर आयुष्य कमी. ऐसे नाना जीव असती, पाहो जाता न दिसती, अंतकरण पंचकाची स्थिती तेथेची आहे. असे अनेक जीव आहेत, अनेक सूक्ष्म असतात, त्यांना पाहू जाता ते डोळ्यांना दिसत नाही. आता विचार करा बघा, आपण एखाद्या आहे ना अंधाऱ्या रात्री बघा प्रत्यक्षात काही किडे, बरोबर की नाही, आवाज येतात, किड्यांचा आवाज येतो, जीवजंतूचा आवाज येतो, परंतु ते आपल्या डोळ्यांनी दिसत नाही. पाखरं असतात, आपल्याला आवाज जाणवतोय, परंतु ते डोळ्यांनी दिसत नाही. बरोबर की नाही? म्हणून का भाग दिलाय, ते डोळ्यांनी दिसत नाहीये. ऐसी अंतकरण पंचकाची स्थिती, अंतकरण पंचकाची स्थिती त्यांच्या ठिकाणी असते. त्यापुरते त्यांचं ज्ञान, विषय इंद्रिय समान, सूक्ष्म शरीर विवरून पाहतो कोण. आता त्यांच्यापुरतंच त्यांचं ज्ञान असतं. आता विचार जर केला, आपल्याला सुद्धा ज्ञान आहे, बुद्धी आहे, मन आहे, मग आपलं पशुपक्ष्यांना जमेल का हो? नाही. आपलं आपल्यालाच जमणार आहे. आपलं दुसऱ्यांना बघा, दुसऱ्या व्यक्तीला देता येईल का? नाही आहे. आपली बुद्धी, आपलं ज्ञान, आपली मेंदू हे आपल्या ठिकाणीच राहणार आहे. मग समर्थ म्हणाले त्यापुरते त्यांचं ज्ञान, विषय इंद्रिय समान, विषय दिलेत, इंद्रिय ज्याप्रमाणे आपण विचार जर केला, काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता,
आणि 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय प्राप्त करून दिली आहेत. परंतु सूक्ष्म शरीरे विवरून पाहतो कोण? आपण जर विचार केला ना, सूक्ष्म शरीराचं विवरण कोण करणार? आपला देह प्रत्यक्ष जर पाहायला गेलं तर विषय विकारांमध्ये अडकलेला आहे. परंतु आपला देह इंद्रिय समान आहे, विषय इंद्रिय समान सांगितलं. म्हणून त्यांना सुद्धा नमस्कार करणं आहे. सूक्ष्म शरीर विवरून पाहत कोण? त्यास मुंगी महाथोर नेनो चालिला कुंजर मुंगीस मुताचा पूर ऐसे बोलती. ते जीव इतकं सूक्ष्म असतात ना की त्यांना मुंगी फार विशाल वाटते. हत्ती तर सोडूनच द्या, काही किडे असतात बघा, प्रत्यक्ष जर जीवजंतू जर पाहायला गेलं ना, त्यांना मुंगी ही विशाल वाटत असते. आपल्याला मुंगी सुद्धा डोळ्यांनी दिसत नाही बघा काही वेळेला, बरोबर की नाही? मुंगी चावून गेली की नंतर आपल्याला जाणवतं अरे काहीतरी चावल्यानंतर बघा, बरोबर की नाही? आपल्याला खाज सुटते किंवा गाण सुटते की नाही? मग आपण काय करतो बघा, मुंगी कुठे गेली आपण विचार करतो. त्याचप्रमाणे काही सूक्ष्म जीवजंतू आहेत, किडे आहेत, त्यांना मुंगीही फार विशाल वाटते. जणू एखाद्या हत्तीत चाललेला आहे असं त्यांना वाटतं. पण आपल्या दृष्टीने मुंगी इतकी लहान आहे की मुंगीला मुताचा पुराशी म्हण पडलेली आहे ना. ते मुंगी समान शरीरे उदंड असती लहान थोरे समस्तांमध्ये जीवेश्वरे वस्ती कीजे. त्या मुंगीप्रमाणे लहान मोठी असंख्य शरीर आहेत आणि त्या सर्व शरीरात जीवरूपी ईश्वराने वस्ती केलेली आहे. आता विचार जर आपण केला, प्रत्येकाचं आयुष्य आहे ना, आपण किती नावं सांगून सांगणार हो? बघा, आपल्या आजूबाजूला पर्यावरणामध्ये आपण जेवढे पशुपक्षी पाहतो तेवढ्यांचीच आपण नावं सांगू शकतो ना. सर्वचे सर्व आपण सांगूच शकत नाही. मग त्याचप्रमाणे त्या मुंगीप्रमाणे लहान मोठी असंख्य शरीर आहेत. काही जलचर आहेत, काही उभयचर आहेत, काही खेचर आहेत, बरोबर की नाही? प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो वास्तव्याला आहे आणि त्या सर्व शरीरात जीवरूपी ईश्वराने वस्ती केलेली आहे. तो ईश्वर सुद्धा आपल्या हृदयामध्ये वास्तव्याला आहे, परंतु आपल्याला एवढं माहीत नाहीये की किती दिवस तो वस्तीला राहणार आहे. आपण जेव्हा जातो की नाही मामाच्या गावाला किंवा बघा काकाची इथं जातो, मावशीची इथं जातो, नातेवाईकांची इथं जातो, तिथे आपण ठरवून जातो आपण जर इथून गेलो तर किती दिवस आपण वस्तीला राहणार आहोत. त्यानुसार आपण कपडे घेतो की नाही, बरोबर की नाही? एक दिवस जायचं आहे, बरोबर की? एक दिवस फक्त राहायचं आहे आणि भरपूर कपडे घेऊन गेलो, त्याला फायदा आहे का? नाही आहे. मग त्याचप्रमाणे आपल्याला किती दिवस वस्तीला राहायचं आहे तर 2 दिवस राहायचं. बाबा 2 दिवसांचेच कपडे घेऊन आपण तिथे गेलो पाहिजे ना. आणि शेवटी त्यांना बघा नमस्कार करून पुन्हा येणं आहे. कायमचा तिथे राहणं गरजेचंच नाही ना. कारण का या आयुष्यामध्ये असं आहे की या देहाने कुठेतरी वस्ती करावी. हा देह 2 दिवसांचा आहे, एक आल्याचा दिवस आणि एक गेल्याचा दिवस. परंतु प्रत्यक्षात आपण जेव्हा कोणाच्या घरी जातो ना तेव्हा आपली सोयीसुविधा भरपूर होते. नातेवाईक मित्रमंडळी आपले खूप करत असतात. परंतु जर जास्त दिवस राहिलो ना तर त्यांनाच कंटाळा येतो. बघा, भाग हा आपल्याजवळ घ्यायचा आहे. समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. कारण आपण पण असंच विचार करतो, अरे एक दिवस ठीक आहे रे, दररोज यांच्यासाठी आपण काय करायचं,
यांना काय खायला द्यायचं, यांना काय जेवणासाठी आपण मेनू तयार करायचं, असं आपण मनातल्या मनात विचार करत असतो. एक दिवस ठीक आहे ना, आपण असं विचार करतो, परंतु जास्त दिवस जर राहिले तर बघा आपल्याला त्यांचा कंटाळा येतो. परंतु ईश्वराला कधीही कंटाळा येत नाही. उलट आपलं आयुष्य कसं वाढेल त्याचप्रमाणे आपण जेव्हा या पृथ्वी तलावर जन्म घेतला आणि त्याचबरोबर आपला मृत्यूची वेळ, मृत्यूची तारीख ही सुद्धा डिक्लेअर झालेली आहे. परंतु ती आपल्याला माहीत नाही पडली, बरोबर की नाही. ती जर माहीत पडली असती तर आपला देह कुठच्या कुठं असता आता, ती माहीत पडू दिली नाही. आपली वेळ निश्चित आहे, ठिकाणसुद्धा निश्चित आहे. कारण का, आपण एखाद्या ठिकाणी जातो, एखादा मार्केट असेल, एखादा बाजार असेल, एखादी जत्रा असेल, एखादा रेल्वे स्टेशन असेल, कुठेही असो, सर्वजण असतात. परंतु एखादा देह बघा, विचार जर केला, त्याची वेळ भरली, त्याची घटका भरली, त्यालाच नेलंय ना. सर्वांना नेलंय का, नाही नेलंय. समर्थ म्हणाले, काळाची बावडी पडेल बा जेव्हा, तेव्हा सोडविना माये बापा. का सांगितला हा भाग, रेणूहून सूक्ष्म किड्याने त्यांचे आयुष्य निपटायची थोडी. आपण सुद्धा रस्त्याने जात असताना आपल्या पायाखाली किती जीवजंतू मरत असतील ते आपल्याला सुद्धा कळत नाही आहे. त्यांचं आयुष्य बघा. म्हणून समर्थ म्हणाले, आयुष्य आपलं खूप लहान जरी असलं ना, कमी जरी असलं ना, समर्थ म्हणाले, आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरे अर्पुनिया लुटी आनंदाची करावी. जर आयुष्यामध्ये आनंद जर हवा असेल तर आपला देह हा ईश्वराचरणी असणं गरजेचं आहे. म्हणून ते मुंगी समान शरीर सांगितलं. उदंड असती लहान थोरे, समस्यांमध्ये जीवेश्वर वस्तिकीचे. आईसे किड्यांचा संभार, उदंड दातला विस्तार, अत्यंत साक्षेपी जो नर तो विवरून पाहे. किड्यांचा समुदाय या पृथ्वीवर अपार दाटलेला आहे. जो यज्ञशील आणि विचारी माणूस असतो तोच त्याच्या संबंधी विवरण करून सत्य जाणून घेतो. असं कधी झालंय का बघा, प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो, एखादं बघा रस्त्याच्या बाजूला एखादं काही आपल्या घरामध्ये आपण अन्न खातो आणि अन्न दुसऱ्या दिवशी बघा ते नासतं की नाही, कुसतं. म्हणजे कसं, त्यांना वास येतं. मग आपण काय करतो, बाहेर फेकतो. कालांतराने त्याच्यावरच बघा किती माशा बसलेल्या असतात, किती किडे पडलेले असतात. असं का होतं, त्याने सांगावं लागतं का, नाही आहे. चला, दुसरा भाग समर्थन उत्तमाचा दिलेला आहे. आपण दुकानामध्ये जातो की नाही, अरे वा चांगली गोष्ट आहे, हा भाग या देहाचा चाललो आहे. आमचं दुकान आहे, आमच्या दुकानामध्ये साखरेची पोती आहे आणि त्यामध्ये साखरसुद्धा भरलेली आहे. आता मुंग्यांना आमंत्रण द्यावं लागतं का, की बाबांनो आमच्याकडे साखर भरलेली आहे, तुम्ही या, सांगावं लागतं का? अजिबात नाही. बरोबर ते लाईनीने येणार आणि त्यामध्ये मुंगळेसुद्धा येणार. बघा ते मोठे मोठे असतात. समर्थ म्हणाले, कुणाच्या अंतरी लागेल द्या का, ऐसी वर्तणूक करू नका, कुणालाही बोलू नका. कुठल्याही प्राण्याला, कुठल्याही पशुपक्ष्यांना दोष नाही आहे. परंतु उत्तम प्रकारे भाग का द्यावा लागला, ते बरोबर चालीने चालतात की नाही, बरोबर लाईनमध्ये चालतात ना, रांगेमध्ये जातात ना, का धक्काबुक्की करतात. परंतु आपला देह बघा, कुठे भुपे जेवण असेल ना, त्यामध्ये लाईन जर असेल ना, एकाचे एक पुढं कसा जाईल तो प्लेट घेऊन, ते फक्त पाहत जाईल. म्हणून विचार करा, ऐसी किड्यांचा संभार, उदंड दाटला विस्तार, अत्यंत साक्षेपी जोणार तो विवरून पाय. नाना नक्षत्री नाना किडे, त्यांचं भासती पर्वता एवढे, आयुष्याची तेनेची पाडे, उदंड वाटे. नाना नक्षत्रांच्या ठिकाणीही नाना प्रकारचे किडे असतात. त्या आकाराने पर्वता एवढे भासतात, परंतु त्यांचं आयुष्य त्या प्रमाणात फार दीर्घ असतं. आता कोणत्या प्राण्याला, कोणत्या पशुपक्ष्यांना, कोणत्या जीवजंतूला किती आयुष्य हे आपल्याला सुद्धा माहीत नाही.
आपल्यालाच माहीत नाही तर आपण दुसऱ्यांचा काही विचार करत नाही. आपलं माहिती आहे का आपण किती वर्ष जगणार आहोत? अजिबात नाही. काही झाडं असतात बघा, कितीतरी वर्ष आपण लहानपणापासून पाहत आलेलो आहोत. वयस्कर झालो तरी ते अजून झाड तिथल्या तिथंच आहे. काही जीवजंतू आपण बघा, आपल्या घरामध्ये सुद्धा पाळीव प्राणी असतो की नाही, पशुपक्षी असतात की नाही, ते आपण डोळ्यासमोर बघा लहानाचे मोठे होतो आपण, तरीसुद्धा ते असतात की नाही. म्हणजे विचार जर केला तर आपल्याला आपलं आयुष्य माहीत नाही, तर त्यांचं आयुष्य आपण कसं ठरवणार की यांचं आयुष्य एवढं आहे. पूर्वीच्या काळी बघा, कृतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये 100ही पहिले गाठायचे हो. तेवढी पुण्याई होती. कृतयुग गेला, त्रेता गेला, द्वापार गेला, आता प्रत्यक्ष कलियुग आलं. पुण्याई हळूहळू कमी होत चालली आणि पाप या पृथ्वी तलावर वाढू लागले. म्हणून समर्थ म्हणाले, पक्षा एवढे लहान नाही, पक्षा एवढे थोर नाही, आणि सर्प आणि मच्छपायी येण्याची पाडे. अत्यंत लहान पक्षी असतात, काही मोठे असतात, काही लहान असतात. बघा, हा पक्षी मला भेटला पाहिजे, खूप सुंदर आहे, उत्तम प्रकारे बघा त्याची रचना केलेली आहे, रंगीबेरंगी पक्षी आहे. असे काही पक्षी आपल्याला डोळ्याने दिसतात ना की मस्त वाटतं. परंतु आपण जर विचार केला ना की नाही, हा पक्षी खूप मोठा आहे, त्यापेक्षा तो लहान पक्षी खूप मस्त वाटतो. म्हणून पक्षाने एवढे लहान नाही आणि पक्षा एवढे थोर नाही, पक्षा एवढे थोर नाही का भाग द्यावा लागला. समर्थांनी सुंदर वचनसुद्धा त्यांच्यासाठी प्राप्त करून दिलेलं आहे. पशु पक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ. का पशुपक्षी गुणवंत आहेत? अहो, पक्ष्यांसारखी घरटी, अहो किती आपण इंजिनियर असाल, सिव्हिल इंजिनियर असाल, त्याप्रमाणे घर बांधून दाखवाच. चॅलेंज आहे, नाहीच होऊ शकत. अहो, त्यांच्यासारखी जी बुद्धी आहे ना ती आपल्याला नाही आहे. का भाग द्यावा लागला? अहो, एवढी वादळ येतात, एवढी संकटं कोसळतात, एवढे चक्रीवादळ होतात, परंतु त्यांची झाडावरची घरं कधी पडत नाही हो. आपलं बांधलेलं घराची कौलं उडून जातात, एक भिंत पडून जाते, परंतु त्यांचं बघा पेंड्याचंच घर असतं, काठ्यांचंच घर असतं, परंतु हाय का हो, तिथल्या तिथेच असतं. विचार करा, काय सामर्थ्य असेल ना. म्हणून पक्षांनी एवढे थोर नाही. आपण काय करतो, आपल्या घराच्या अंगणामध्ये एखाद्या झाडावर जर पक्ष्यांनी घर बांधलं असेल तर आपण काठी घेतो आणि ते तोडून टाकतो, बरोबर की नाही. दगड घेतो, परत त्यावर मारतो, मग ते घरटी असतील ते मोडलं की आपल्याला बरं वाटतं. परंतु ते पक्षी बघा जिद्द सोडत नाही, दुसऱ्या झाडावर जातील आणि त्यांच्या पिल्ल्यांसाठी बघा प्रत्यक्षपणे ती घरटी बांधून दाखवतीलच. कारण प्रत्येकाला प्रत्येकाचं आयुष्य जगायचं आहे. अन्न वस्त्र निवारा जशी आपल्याला गरज आहे तशी त्यांना सुद्धा निवाराची गरज आहेच ना. म्हणून सर्प आणि मच्छपायी येण्याची पाडे. सर्प म्हणजे साप आणि मच्छ म्हणजे मासे, यांचेही असंच आहे बघा. आता मासे कुठे राहतात हो? पाण्यामध्ये राहतात, बरोबर की नाही. जलचर आहे. आपण जावं बघा, प्रत्यक्षपणे आपण जावं पाण्यामध्ये, अहो 5 सेकंद आपण पाण्यामध्ये राहू शकत नाही. आपल्या नाका तोंडामध्ये पाणी गेलं की आपला जीव बघा कसा होतो. परंतु तोच मासा त्या पाण्यामध्ये राहतो, मग तो झोपतो कसा बघा. प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो, पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्याला कळे ना. कसा भाग दिलेला आहे बघा. सर्प, साप. आता पहिले वनचर जर पाहायला गेलं, सरपटणारे प्राणी हे जंगलामध्ये डोंगरामध्ये जास्त पाहायला मिळायचे. परंतु मनुष्य असा आहे ना, त्यांचे घरदार नष्ट करायला चाललेलं आहे. पूर्वीच्या काळी जर पाहायला गेलं तर आपली घरं कौलारू असायची, मातीची असायची. आता आपल्याला ती घरं नकोत. आपल्याला आता फ्लॅट राहायचा, फ्लॅटमध्ये राहायचं, इमारतीमध्ये राहायचं आहे, बरोबर की नाही. मग त्याचप्रमाणे आपण आता डोंगर आता फोडायला घेतलेली आहेत. डोंगर नष्ट झाले, जंगल नष्ट झाले. मग तिथे राहणारी जी वस्ती आहे, कुठली, जे वनचर होते
पशुपक्षी होते त्यांची आपण घरं नष्ट केली, जी झाडं होती ती सुद्धा नष्ट केली, आणि तीच सगळी प्राणी पक्षी आता रस्त्यावर आले. मग आपण विचार करतो, अरे आता मला बिबट्या दिसायला लागला, आता मला वाघ दिसायला लागले, आता मला हत्ती दिसायला लागले. का? कारण पूर्वी असे दिसत नव्हते ना, कारण त्यांची जागा, त्यांची स्थान निश्चित होतं. परंतु त्यांचं जर घर तोडल्यावर ते आता कुठे येणार? बरोबर की नाही? आपलं घर तोडलं तर आपण शेवटी रस्त्यावरच येणार ना. मग तशीच ती आलीत रस्त्यावर, त्यांना सांगायला लागलं का? नाही. विचार करा. म्हणून सर्प आणि मच्छपायी येण्याची पाळी. मुंगीपासून थोर थोरे चढती वाढती शरीरे, त्यांची निर्धारिता अंतरे कळो येती. समर्थ म्हणाले, मुंगीपासून एकाहून एक मोठी चढती वाढती शरीर आहेत. नीट विचार केला तर त्यांचे अंतरंगही कळून येते. काही वेगवेगळ्या प्रकारचे कीटक असतात, किडे मुंगी असतात. सर्व सेम असतात का हो? बघा आता आपलाच बघा, आपलाच भाग लक्षात घेऊया. आपल्या घरामध्ये किती जण आहेत? 5-6 जण आहेत की नाही? आई वडील, भाऊ बहीण, बायको, मुलं आहेत की नाही? सर्व एकाच लाईनमध्ये आहेत का? बघा, नाही ना. समान आहेत का? नाही आहेत. ते सोडा, चला अजून एक भाग समर्थाने दाखवला. आपल्या हाताची बोटं समान आहेत का हो? नाही आहेत. म्हणजेच का? शरीर हे वाढतं आहे, चढती वाढती शरीर आहे. कोणी लहान आहे, कोणी मोठं आहे, कोणी जाड आहे, कोणी पतळा आहे. समर्थ म्हणाले, कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका, कुणालाही बोलू नका. हा वाग या देहाचं चाललेलं आहे. पण नीट विचार केला तर त्यांचं अंतरंगही कळून येत असते ना, की मनामध्ये काय चालू आहे, काय चाललेलं आहे. हा विचार जर आपण केला तर त्यांच्या मनातलं सुद्धा आपल्याला कळेल. नाना वर्ण नाना रंग, नाना जीवनाचे तरंग, एक सुरंग एक विरंग, किती म्हणून सांगावे. त्यामध्ये अनेक प्रकारचे वर्ण आहेत, नाना रंग आहेत. जीवनाचं नाना प्रकारचं तरंग म्हणजे जीवन पद्धती. काहीचे रंग सुंदर असतात आणि काहीचे रंग खूप घाणेरडे असतात. किती म्हणून सांगायचं आता. प्रत्येकाचं आयुष्य प्रत्येकाला माहीत असतं. हा नरदेह बघा, आपले रंग दुसऱ्यांना दाखवत असतो. म्हणजेच काय? आपला स्वभाव हा इतरांना त्याप्रमाणे असं दाखवतो की दुसऱ्या लोकांनी विचार करायला हवा. म्हणून का भाग दिलेला आहे? एक सुरंग एक विरंग, किती म्हणून सांगावे. मग आपला देह कसा वागायला पाहिजे, कारण ही शिकवण फक्त नरदेहालाच आहे, बाकीच्या पशुपक्ष्यांना नाही ना. मग एक सुकुमारे एक कठोरे, निर्माण केली जगदीश्वरे, स्वर्णासारखे शरीरे दैदिप्यमाने. एखाद्या प्राण्याचं शरीर अत्यंत कोमल असतं, तर एखाद्याचं फार कठीण असतं, तर कुणाचं सोन्यासारखं चकचकीत असतं. परमेश्वराने अशी वेगवेगळ्या प्रकारची शरीरे निर्माण केलेली आहेत. सर्वांचं सेम आहे का बघावं. आपल्या खिडकीजवळ अनेक पक्षी येतात ना, प्रत्येकाची शरीर रचना एक आहे का बघा. रंग वेगवेगळेच आहेत ना. अत्यंत काही कोमल असतात, काही एखाद्याचं फार कठीण असतं, तर कुणाचं सोन्यासारखं चकचकीत असतं. बघा काय रचना केली असेल. खरंच नमस्कार आहे. शरीर भेदे आहार भेदे, वाचा भेदे गुण भेदे, अंतरी वसिद अभेदे एक रूपे. त्या प्राण्यांच्या शरीरात सुद्धा अनेक प्रकारचे फरक आहेत. त्यांच्या आहारामध्ये म्हणजे जेवणामध्ये अनेक भेद आहेत. आता बघा, आपण गवत खाऊ शकतो का? पेंडा खाऊ शकतो का? नाही खाऊ शकत. बरोबर की नाही? ते पशुपक्षीच खाऊ शकतात. आपल्याला काय लागतं? बरोबर की नाही? आता आपणच ठरवायचं. ते पशुपक्ष्यांना सुद्धा जमतं. म्हणून वाचेमध्ये आणि गुणामध्ये भरपूर भेद आहेत.
पण त्या सर्वांच्या अंतरात्मा सर्वत्र एकच आहे. आता जर तुम्ही विचार केला, पशुपक्ष्यांच्या हृदयामध्ये जो वास्तव्याला आहे ना, तोच वास्तव्याला आपल्या हृदयात आहे. मग फरक काय? परंतु शरीर मात्र वेगळं आहे. बरोबर आहे की नाही? म्हणून भाग का दिलेला आहे? भेद दाखवलेला आहे. अंतरी वसिजे अभेद एक रूपी, एक त्रासके एक मारके, पाहो जाता नाना कौतुके, किती एक अमूलिके सृष्टीमध्ये. एखादा प्राणी हा त्रासणारा असतो, दुसरा एखादा मारणारा असतो, आणि या सृष्टीमध्ये असे कित्येक अमूलिक चमत्कार आपल्याला पाहायला मिळत असतात. म्हणजे विचार जर केला, एक त्रासके एक मारके, एखादा प्राणी हा त्रासणारा असतो आणि दुसरा एखादा मारणारा असतो. आपल्या घरामध्ये सुद्धा प्राणी असतात ना. काही प्राणी बघा आपल्याला त्रास देणारे असतात. तसंच आपला मुलगा, आपली मुलगी असेल, आपल्याला खूप त्रास देते. आपण विचार करतो, अरे दुसऱ्यांची मुलं मुली उत्तम प्रकारे आहेत, मग आपली मुलं का शिकत नाही आहेत, आपली मुलं वळण का नाही आहे. आणि दुसरा एखादा मारणारा असतो. आपण काय करत असतो? एखादा बघा पाळीव कुत्रा असेल किंवा बघा मांजर असेल, ते आहेत ना, शांतपणे बसलेले आहेत, तरी आपण काय करू? दगड घेऊ आणि त्यांची इथं मारू. बरोबर की नाही? तो तिथं भुकत गेला किंवा ही पळून गेली की आपल्याला बरं वाटेल. म्हणजे या सृष्टीमध्ये असे कित्येक जण आहेत. मग हा चमत्कार आपल्याला का पाहायला मिळतो? ऐसी अवघी विवरो न पाहे, ऐसा प्राणी कोण आहे, आपल्या पडते जाणून राहे किंचित मात्र. या सर्वांचं विवरण करून असा कोण प्राणी या जगामध्ये आहे, प्रत्येकजण आपल्यापुरतं थोडंसं जाणून घेतो. नवखंड हे वसुंधरा, सप्तसागरांचा फेरा, ब्रह्मांडाबाहेरील निरा कोण पाहे. ही पृथ्वी नवखंड असून तिच्या भोवती सप्तसागरांचा वेढा आहे, 7 समुद्राचा वेढा आहे. त्या ब्रह्मांडाबाहेर जे पाणी आहे ते कोण पाहतं? आता विचार जर केला, आपण फक्त आपल्या घरातल्याच लोकांचा विचार करतो, आपला फक्त आपण विचार करतो. बाहेर काय चाललंय ते आपल्याला घेणं नसतं, देणं नसतं. परंतु तो विश्व सांभाळतोय. नवखंड, सप्तसागर, आकाशात पतिततोय यथा गच्छती सागरम, सर्व देव नमस्कारम केशव प्रति गच्छती. का भाग द्यावा लागला? अहो, आपल्याला घरामध्ये काही दुखणं खुपणं झालं, कोण आजारी पडला की बघा इतकं टेन्शन, इतकं चिंता असते ना, परंतु तो प्रत्येकाची चिंता वाहत आहे. बरोबर की नाही? 84 लक्ष योनी आहेत, सर्वांचं तो आयुक्त आहे. अजून आकाशामध्ये बघा, या भूमंडळामध्ये सप्तसागर, त्याचबरोबर निसर्ग, म्हणजे प्रत्येकाची रचना, विश्व त्याचंच आहे ना, आणि तो विश्वाचा मालक आहे. ब्रह्मांडाबाहेरील निरा कोण पाहे, जे ब्रह्मांडाबाहेर जे पाणी आहे ते कोण पाहतं? मग त्या निरामध्ये जीव असती, पाहो जाता असंख्याती, त्या विशाल जीवांची स्थिती कोण जाणे. मग त्या पाण्यामध्ये सुद्धा जीव असतात ना. आता समुद्रामध्ये अनेक प्रकारचे जीव आहेत, जलचर आहेत. आपण फक्त काय विचार करतो, यामध्ये साप असतील, यामध्ये मासे असतील, बाकी कासव असेल, परंतु अनेक प्रकारचे बघा जलचर आहेत, परंतु ते आपल्याला माहीत नाही. असंख्याने विशाल त्या जीवांची स्थिती कोण जाणणार हो. जेथे जीवन तेथे जीव, हा उत्पत्तीचा स्वभाव, पाहता याचा अभिप्राय उदंड असे. जेथे पाणी असतं तेथे जीव असतं ना, आणि हा उत्पत्तीचा स्वभावच आहे. कुठलाही पशुपक्षी घ्या, आपण सुद्धा घ्या, पाण्या वाचून कुठलाही मनुष्य असो किंवा प्राणी किंवा पशुपक्षी असो जिवंत राहू शकत नाही. पृथ्वी गर्वी नाना निरे, त्या निरामध्ये शरीरे, नाना जिनस लहान तोरे कोण जाणे. पृथ्वीच्या पोटामध्ये अनेक पाणी जलाशय आहेत, त्या पाण्यामध्येही अनेक शरीर आहेत, अनेक लहान आहेत, काही मोठे आहेत, त्यांना कोण जाणते. एक प्राणी अंतरिक्ष असती, तेही नाही देखील क्षिती, वरीच्या वरी उडून जाती पक्ष फुटल्यानंतरे. काही प्राणी
अंतरिक्षात असतात. त्यांना कधीही पृथ्वी पाहिलेली नसते त्यांनी कधी, परंतु त्यांना पंख फुटल्यावर ते वरच्यावर उडून जातात. बघा पशुपक्षी बघा, पक्षी जन्माला आल्यानंतर त्या घरट्यामध्येच असतात ना, त्यांना जेव्हा पंख येतील तेव्हा संपूर्ण त्यांना दुनिया पाहायला मिळत असते. नाना खेचरे आणि भूचरे, नाना वनचरे आणि जलचरे, 84 लक्ष योनी प्रकारे कोण जाणे. आकाशात संचार करणारे नाना प्राणी आहेत. कित्येक पृथ्वीवर फिरणारे आहेत, तर कित्येक जंगलात राहणारे सुद्धा प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. काही प्राणी बघा पाण्यातच राहत असतात. अशा 84 लक्ष योनींच्या प्रकारांना कोण जाणू शकेल, कोण विचारेल. उष्ण तेज वेगळे करुनी, जेते जेते जीवयोनी, कल्पनेपासून होती प्राणी कोण जाणे. फक्त अग्नी सोडून जेते तेथे जीवयोनी उत्पन्न होत असतात. काही प्राणी तर कल्पनेपासून उत्पन्न होतात, त्यांना कोण जाणणार आहे. एक नाना सामर्थ्य केले, एक इच्छेपासून झाले, एक शब्दासरीसे पावले श्रापदेह. काही आपल्या योग सामर्थ्याने प्राणी उत्पन्न झाले, काही इच्छा मात्रे करून होतात, तर काही शापांच्या शब्दोच्चाराबरोबर शापदेह धारण करत असतात. एक देह बाजीगिरीचे, एक देह ओडंबरीचे, एक देह देवतांचे नाना प्रकारे. काही देह बाजीगरीचे तर काही देह ओडंबरीचे असतात, तर काही नाना प्रकारच्या देवतांचे असतात. एक क्रोधापासून झाले, एक तपापासून जन्मले, एक उश्रापे पावले पूर्वदेह. काही देहांची उत्पत्ती क्रोधापासून झालेली आहे, तर काहींची तपापासून झालेली आहे, तर काही जणांना उपशापामुळे बघा आपापले पूर्वदेह प्राप्त होत गेलेले. ऐसे भगवंताचे करणे किती म्हणून सांगणे, विचित्र मायेच्या गुणे होत जाते. समर्थ म्हणाले ऐसे भगवंताचे करण, आलुलिक आहे, त्यांचे किती वर्णन करणार. मायेच्या योगाने असे सर्व विचित्र बघा प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे. नाना अवघड करणी केली, कोणी देखील न ऐकली, विचित्र कळा समजली पाहिजे सर्वे. मायेने ही अशी विलक्षण आणि अवघड जी करणी केलेली आहे, तशी कधी कुणी ऐकलेली सुद्धा नसेल आणि कुणी पाहिलेली सुद्धा नसेल. थोडे बहुत समजले, पोटापुरती विद्या शिकले, प्राणी उगीच गर्व केले, मी ज्ञाता म्हणून. आपण शिकत गेलेलो आहोत, परंतु पोटापुरतंच ना. मग एखाद्याला थोडंसं फार कळलं की पोटापुरती विद्या तो शिकला, तरी त्याला मी ज्ञाता असा गर्व होऊन तो वाया जात असतो. म्हणजे माझ्यासारखं कुणी शिकलेला नाही आहे असं त्याला वाटत असतं. ज्ञानी एक अंतरात्मा, सर्वांमध्ये सर्वात्मा, त्यांचा कळावा या महिमा बुद्धी कैची. आपल्याला टाईमसुद्धा कमी आहे ना, कारण का प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो तर ऐकणं, ऐकल्यानंतर कळणं आणि कळल्यानंतर त्यानुसार वागणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे सर्वांच्या अंतर्यामी असणारा जो सर्वात्मा आहे, म्हणजे एकच अंतरात्मा आहे, तो खरा ज्ञानी आहे. पण त्याचा महिमा ज्याला कळेल तो खरा सामर्थ्यवान आहे. सप्तकंचुक ब्रह्मांड, त्यात सप्तकंचुक पिंड, त्या पिंडामध्ये उदंड प्राणी असती. पंचमहाभूते पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश आणि अहंकाराने महत्त्व, या 7 वेष्टनांचं ब्रह्मांड असं असतं की त्या 7 आवरणांनी युक्त पिंड असतं. आपल्या देहातील न कळे, माते अवघे कैचे कळे, लोक होती उतावळे अल्पज्ञानी. मनुष्याला आपल्या देहात काय काय आहे हे नीट कळत नाही, तर मग सर्व सृष्टीतील जीवांचं ज्ञान कसं करणार. अनुरेना ऐसे जिनस, त्यांचे आम्ही विराट पुरुष, आमचे उदंडचे आयुष्य त्यांच्या हिसेबे. अनुरेनी एवढे अत्यंत सूक्ष्म जीव असतात ना, त्यांना आपण मनुष्य म्हणजे विराट पुरुषाप्रमाणे भासतो आणि त्यांच्या हिशोबाने आपले आयुष्यही त्यांना दीर्घच वाटते. त्यांच्या रीती त्यांचे दंडक, वर्तयाचे असती अनेक, जाणे सर्व ही कौतुक ऐसा कैसा. त्यांच्या आचरणाचे जे नियम आहेत, त्यांच्या पद्धती आहेत, निरनिराळ्या प्रकारचे असते. धन्य परमेश्वराची करणी, अनुमानेना अंतकरणी, उगीच अहंता पापिनी वेड्या लावी. खरोखरच परमेश्वराची करणी अद्भुत, धन्य, अलौकिक अशी आहे. कितीही कल्पना केली तरी अंतःकरणात तिचं ज्ञान होऊ शकत नाही, पण अहंतारूपी माणसाला उगीच गुंतून ठेवत असते. अहंता सांडून विवरणे, कित्येक देवांचे करणे, पाहता मनुष्याची जिने थोडं आहे. देवाची जी प्रत्येक
पाहायला जर गेलो कित्येक करणी आहे, तिचे अहंता सोडून विवरण केले पाहिजे. आणि मनुष्याचं आयुष्य इतकं थोडं आहे की विवरण करण्यासुद्धा ते अपुरं पडेल. थोडे जिने अर्धपुडी काया, गर्भ करीती रडाया, शरीर अवघे पडाया वेळ नाही. आयुष्य अत्यंत थोडं आहे आपलं. क्षणभंगूर देह तरी बघा प्रत्यक्षपणे गर्व करतात आणि रडतात सुद्धा. कुशील ठाई जन्मले आणि कुशील रसेची वाढले, यास म्हणती थोरले कोण्या हिसेबे. ज्याप्रमाणे कुशील ठाई जन्मले, कुशील म्हणजे काय, घाणेरड्या ठिकाणी देह जन्मतो आणि तो घाणेरड्या रसानेच वाढतो आणि या देहाला तो थोर म्हणतो. कुशील आणि क्षणभंगूर अखंड वेता चिंतातुर, लोक उगेच म्हणती थोर वेडेपणे. देह अत्यंत अपवित्र आणि क्षणभंगूर असतो, त्याला अखंड निरनिराळ्या व्यथा या भोगाव्याच लागतात. काया माया 2 दिवसांची, आधी अंते अवघेचीची, झांका तापा करून उगीची थोरी व दाविती. आपल्या आयुष्य म्हणजे 2 दिवसाचं आहे. 2 दिवसांची वस्ती कुठेतरी करावी, म्हणून देह आणि संपत्ती फक्त काही दिवसांपुरतीच आहे. झाकिले तरी उपंडर पडे, दुर्गंधी सुटे जिकडे तिकडे, जो कोणी विवेक पवाडे तोची धन्य. समर्थ म्हणाले, मरणकाळी झाकून जरी ठेवला ना तरी देह उघडा पडतो आणि त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी सुटते. जो कोणी विवेकाने ज्ञानसंपन्न होतो तोच खरा धन्य आहे. उगेची कायसा तडावे, मोडा अहंतेशी पुंडावे, विवेके देवास धुंडावे हे उत्तमोत्तम. आता देवाचा शोध कसा घ्यायचा आहे हे विवेकाने आपण शोधलं पाहिजे ना. उगीचाच भांडणदंड कशाला करायची. अहंतेचे बंड आपण मोडून काढायला पाहिजे. आणि विवेकाने जर देवाचा शोध घेतला तर मना असं विश्रांती आणि समाधान. उगेची कायंसा तंडावे, मोडा अवघेची पुंडावे, विवेक देवास धुंडावे हे उत्तमोत्तम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्मजीव निरूपन्नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.